सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहे। शांति। कर्म संन्यास योग 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग। कर्म संन्यास योगापासून मोक्ष संन्यास योग। कर्म संन्यास योग म्हणजे योग म्हणजे पद्धत, प्रोसिजर। कोणतीही पद्धती जी तुम्हाला परमात्मा परमेश्वरापर्यंत घेऊन जाते त्या पद्धतीला, त्या प्रोसेसला योग म्हणतात। कोणती असू शकते, हठयोग आहे, कर्मयोग, भक्ती योग, ज्ञान योग, ध्यान योग, अनेक योग आहेत। सर्व योग साधनांचा उद्देश काय? मोक्ष प्राप्त करणे। त्या उद्देशाने जी पण साधना तुम्ही करा ती योग साधना ठरते। मनुष्य काय करू शकतो? कर्म। पण भगवंतांनी 3रा अध्यायात कर्म सांगितल्यानंतर, कर्म कसे करावे हे सांगितल्यानंतर कर्म संन्यास योग, कर्म करून कर्मापासून, कर्म बंधनांपासून निवृत्त कसा व्हावा, मुक्त कसा व्हावा हे भगवंतांनी शिकवलं। कर्मयोग, कर्म संन्यास योग यापासून भगवद्गीतेची शिकवण सुरू होते। आणि मोक्ष संन्यास योग, कर्म करा, कर्मापासून मुक्ती प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त करत 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 शेवटी त्या स्थितीपर्यंत पोहोचा ज्या स्थितीमध्ये तुम्ही ध्यान साधना करत शेवटी मोक्ष प्राप्त करा। म्हणून शेवटच्या अध्यायाचं 18व्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग। मोक्ष संन्यास योग हा 18वा अध्याय म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेचं सार आहे। संक्षिप्तपणे जे 2ऱ्या अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे ते या अध्यायामध्ये मांडलेलं आहे। जसं आपण प्रायमरी सेकंडरी स्कूल करतो, नंतर 10वीची बोर्डाची परीक्षा असते, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे 1ली ते 10वी पर्यंत याची इंडिपेंडेंट एक्झामिनेशन घेतली जाते बोर्डाद्वारे। उद्देश काय? तुमची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता किती आहे हे जाणणे। तसंच जे ज्ञान भगवंतांनी प्रदान केलेलं आहे ते ज्ञान शेवटी तुम्हाला किती कळलं, म्हणून हा अभ्यासक्रम 10वीचा ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलं आणि ते परिपूर्ण केलेलं आहे तो मोक्ष संन्यासी। शेवटी कोणती आध्यात्मिक पद्धती, आध्यात्मिक साधना ही कशासाठी केली जाते? मोक्ष प्राप्तीसाठी। कर्म योग,
कर्म संन्यास योग. मनुष्य काय करू शकतो? कर्म करू शकतो. म्हणून भगवंतांनी कर्म हे प्रथम स्पष्ट केलेलं आहे. कर्म, संन्यास, त्याग. कर्म संन्यास योगामध्ये कर्मापासून संन्यासापर्यंत सांगितलेलं आहे. ज्ञान कर्म संन्यास योग मध्ये कर्मापासून संन्यासी या स्थितीपर्यंत जाण्यासाठीचं ज्ञान प्रदान केलं. तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय. त्यानंतर ध्यान साधना, ध्यान योग म्हणजे स्वतःला जाणं, तुमच्यामध्ये असलेल्या त्या परमात्मा परमेश्वराच्या स्वरूपाला जाणं, आत्मस्वरूप जाणं. म्हणून कर्म मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. कर्म करत करत संन्यास प्राप्त करावा आणि शेवटी त्याग करा. गीता गीता गीता, त्यागी त्यागी त्याग. गीता कशासाठी आहे? त्यागासाठी, त्यागी बनण्यासाठी. गीता कसलं ज्ञान देते? त्यागी बनण्याचं ज्ञान. म्हणून 18 अध्याय मोक्ष संन्यास योग म्हणजे काय? योग करत करत संन्यास प्राप्त करा आणि शेवटी मोक्ष प्राप्त करा. अशा प्रकारे भगवंतांनी 18 अध्यायामध्ये संपूर्ण आध्यात्मिक ज्ञान सारांशित केलेलं आहे. कर्म, संन्यास आणि त्याग हे पहिल्या 8 श्लोकांमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर मनुष्य काय करू शकतो? तर कर्म. म्हणून कर्माचे घटक कोणते, कर्माच्या प्रेरणा कोणत्या, हे स्पष्ट केलेलं. आणि कर्माची कारणं कोणती, कोणत्या कारणाने कर्म घडतं. ज्ञान, क्रिया. ज्ञान असल्याशिवाय क्रिया करता येत नाही. क्रिया ही कोण करतं? करता. म्हणून ज्ञान, क्रिया आणि कर्ता हे महत्वाचे मूळ घटक आहेत कर्माचे. आणि याला मदत कोण करतं? बुद्धी. मनुष्याला असलेली बुद्धी ती कशी आहे? आणि धृती म्हणजे तुमच्या कर्मामध्ये सातत्य. आणि शेवटी उद्देश काय? सुख. अशा प्रकारे कर्माचे घटक कोणते? ज्ञान, क्रिया, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख. हे भगवंतांनी 40व्या श्लोकापर्यंत स्पष्ट केलंय. सत्व, रजस, तमस या तिन्ही गुणांच्या संदर्भाने हे 5ही गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आणि सांगितलेलं आहे की याच्या प्रेरणा कोणत्या? ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता. ज्ञान असेल आणि कशासाठी ज्ञान घेतलेलं आहे हा जर उद्देश तुमचा स्पष्ट असेल आणि ज्ञाता म्हणजे ज्ञान ग्रहण केलेलं असेल तरच कर्माची प्रेरणा निर्माण होते आणि कर्म सुरू होतं. ज्ञान पाहिजे, त्या ज्ञानाचा उद्देश पाहिजे. नुसतंच गुगल सर्च करत राहिलं तर ते कशासाठी कळतं? वेळ घालवण्यासाठी. जर तुम्ही कोणतं तरी ध्येय फिक्स केलं, ठरवलं मला ही गोष्ट करायची आहे, ही गोष्ट जाणायची आहे, तर तुमचं गुगल सर्च फळाला लागतं. आणि ते करण्यासाठी ज्ञाताची आवश्यकता आहे. ते ज्ञान साठवून ठेवण्यासाठी ज्ञाता पाहिजे. त्यानंतरच ते ज्ञान हे तुम्ही कर्मासाठी उपयोगात आणू शकता. पण ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता या कर्माच्या प्रेरणा. कर्म करण्याचं सायन्स भगवंतांनी स्पष्ट केलं, ज्ञान स्पष्ट केलं. कर्म करण्याचं तुम्हाला ज्ञान स्पष्ट केलं, पण ते विज्ञानात रूपांतरित करणं, विजडम मध्ये कन्व्हर्ट करणं, ज्याच्यासाठी पुढचा भाग दिलेला आहे.
सर्वप्रथम कर्म करणारा कोण? मनुष्य. मग मनुष्याची जळणघळण स्पष्ट केलेली. त्रिगुणाचा बनलेला आहे मनुष्य, वासनांचा बनलेला आहे. वासना या 3 टायर स्ट्रक्चर मध्ये, सत्व, रजस, तमस, हे 3 लेयर्स आहेत वासनांची. त्या वासना ज्या प्रमाणात ज्या मनुष्यामध्ये आहेत त्या प्रमाणात वर्ण निर्माण केले पूर्वीच्या काळी साधू संतांनी, जेणेकरून ही समाज व्यवस्था चालत, हा संसार चालावा, हे विश्व चालावं. पण मनुष्याच्या ज्या क्वालिटीज आहेत, गुण आहेत, याच्या आधारावरती त्याच्या कर्मांची विभागणी केली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. भगवंतांनी 41 श्लोकापासून 44 श्लोकापर्यंत हे 4 वर्ण स्पष्ट केलेले आहेत. ब्राह्मण क्षत्रिया विशाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणः. भगवंता हे परंतप, भगवंत परंतपा म्हणजे अर्जुनाला म्हणतात. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र हे 4 प्रकार आहेत. आणि हे जे 4 प्रकार आहेत हे मनुष्याच्या गुणरूप निर्माण केले. त्याचं जसं गुण आहेत त्याच्याप्रमाणे त्याला कर्मांचं विभाजन केलंय. पुढच्या श्लोकांमध्ये भगवंतांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. तेव्हा आपण त्यांची कर्म काय हे सुद्धा स्पष्ट करून घेऊ. प्रथम भगवंत सत्वगुणांनी परिपूर्ण असलेल्या ब्राह्मणाचं वर्णन करतात. शमो दमस्तप शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमात्तिकम ब्रह्म कर्म स्वभावजम. शम, दम, तप, शौच, क्षमाशीलता, आर्जवम, ज्ञान, विज्ञान आणि विश्वास असे काही गुण भगवंतांनी प्रमुख गुण सात्विक पुरुषाचे म्हणजे ब्राह्मणाचे स्पष्ट केले. ब्राह्मणाचं कर्तव्य काय? धर्मोपदेशक करणं. जे भरकटलेले लोक आहेत, ज्यांना कळत नाही नक्की आपलं शरीर, मन आणि बुद्धी ही कशा प्रकारे उपयोगात आणावी, याचं सिंक्रोनायझेशन कसं करावं. जगात जी विविध आकर्षणं असतात त्या आकर्षणामध्ये मनुष्य गुंततो, इतका गुंततो स्वतःला विसरतो. त्या विसरलेल्या स्वतःची ओळख करून देण्यासाठी आणि हे ज्याच्यावर अवलंबून आहे त्या परमात्मा परमेश्वराची, परब्रह्माची जाण निर्माण करण्यासाठी ब्राह्मण उपदेश करतात, पूजा अर्चा करतात, विधी करतात, यज्ञ करतात, उपदेश करतात. त्यांच्यामध्ये सत्वगुण पुरेपूर भरलेला, रजस फारच कमी आहे आणि शूद्र जवळजवळ नाहीच. असे ब्राह्मण. त्याचा पहिला गुण भगवंतांनी स्पष्ट केला, शम. शम म्हणजे प्रसन्नता. सात्विक पुरुष, ब्राह्मण हा सात्विक पुरुष आहे, तो प्रसन्न मनोवृत्तीचा असतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत तो स्वतःचा समतोल ढळू देत नाही. स्वतःच्या मनाचा, बुद्धीचा, शरीराचा तोल ढळू देत नाही. सतत हसतमुख असतो. तो शम, पवित्र असतो.
इथे पवित्र आणि अपवित्र अपवित्र काय करतं मनुष्याला? कशामुळे मनुष्य अपवित्र होतो? त्याच्या वासनांमुळे. क्षम पवित्र म्हणजे वासना जवळजवळ नाहीच आहेत असा मनुष्य. त्यानंतर भगवंतांनी दम्म म्हणजे आत्मसंयमन स्पष्ट केलेलं. आत्मसंयमन हे इंद्रियांच्या स्तरावर आहे आणि क्षम पवित्रता हे जे काही आहे ते मनाच्या स्तरावर. मन नियंत्रित असेल तरच तुम्ही स्वतःची इंद्रिय नियंत्रित करू शकता. इंद्रिय नियंत्रित केल्याने मन नियंत्रित होत नाही. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तिने हातपाय उलटे केले, योगा केला, हे केल्याने तुमचं मन शांत होईल असं नाही. मन शांत असेल तर हे सर्व करायला शरीर आणि इंद्रिय नियंत्रित ठेवायला मदत होते. अर्थात ते सुद्धा आवश्यक आहे, शरीर नियंत्रणासाठी आवश्यक आहे. परंतु मनावरती नियंत्रण असेल तरच तुम्ही ते करू शकता. केवळ इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केल्याने तुम्ही मनावर नियंत्रण प्राप्त करू शकत. क्षम असल्याशिवाय दम होत नाही, आत्मसंयमन होत नाही. म्हणजे मन नियंत्रित पाहिजे आणि दम नियंत्रित पाहिजे तर आत्मसंयमन होतं. त्यामुळे पुढे काय करू शकता तुम्ही? तप करू शकता, तपसाधना करू शकता. तप म्हणजे काय? शम आणि दम तुम्ही प्राप्त केलेलं आहे. मनावर, इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे विनाकारण तुम्ही जगामध्ये गुंतत नाही. असं गोंधळलेलं आयुष्य नसतं. सेट असतं. क्लिअर असतं. तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं हे पूर्ण माहिती असतं. ब्राह्मण पूर्णतः सजाण असतो. कोणतं कर्म करावं आणि कोणतं करू नये हे त्याला परिपूर्ण माहिती असतं. त्यामुळे तो स्वतःची ऊर्जा तप करण्यासाठी, मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांना तप म्हणतात. शारीरिक स्तरावर आणि मानसिक स्तरावर ते तप करतो. त्यामुळे शेवटी काय होतं? शौचम स्वच्छ व सुंदर वातावरण निर्माण होतं. तो स्वच्छ व सुंदर वातावरणात जातो, राहतो. सुदृढ शरीर असतं, स्वच्छता तर असतेच शरीराची दृष्ट्या सुद्धा. शुद्ध भावभावना असतात मनामध्ये आणि विचार सुद्धा दैवी असतात. परमात्मा परमेश्वराचे विचार असतात. या नश्वर जगाचे नाही, या विषय सुखांचे नाही, ईश्वर सुखाचे असतात. या नश्वर सुखाचे नसतात. आपण आधीच बघितलं कशासाठी सर्व कर्म करायचं? सुखप्राप्तीसाठी. आणि ते सुख कसं असलं पाहिजे? ईश्वरी सुख असलं पाहिजे, नश्वरी नाही. इंद्रियांवर अवलंबून असलेलं, मनावर अवलंबून असलेलं, बुद्धीवर अवलंबून असलेलं म्हणजे थोडक्यात वासनांवर अवलंबून असलेलं, विषय वासनांवर अवलंबून असलेलं, विषय सुखावर अवलंबून असलेलं हे आयुष्य क्षणभंगुर आहे. हे सुख फार काळ टिकत नाही. पवित्रता, मन शांत असणे, विषय वासनांच्या आहारी न जाणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काय होतं? शांती म्हणजे मनुष्य क्षमाशील बनतो. कोणी काहीही केलं तरी विनाकारण चिडत नाही. तो म्हणतो जाऊ द्या, लहान मुलगा आहे. लहान मुलगा कसा? त्यालाच कळत नसतं तो काय करतो. तसा अज्ञानी पुरुष त्याला कळतच नसतं तो काय करतो. म्हणून समोरच्याने शिव्या जरी दिल्या तरी हा तो घेत नाही. समोरचा काहीही हो देव, तो प्रेम देव, द्वेष देव, पण घ्यायचं का नाही घ्यायचं ते तुमच्यावर अवलंबून. ब्राह्मण परिपूर्ण असतो म्हणून त्याला कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसते. म्हणून कर्तव्य कर्म करण्यासाठी, स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच तो केवळ या जगामध्ये व्यवहार करत असतो. आणि कसा होतो? क्षमाशील बनतो, राग द्वेषापासून मुक्त असतो. त्याचा परिणाम काय होतो? आर्जवम सचोटीने अवश्य करतो. स्वतःशी प्रामाणिक राहून आयुष्य जगतो.
उदाहरणार्थ डायबिटीस आहे, शुगर ऑलरेडी 400च्या वरती आहे, इंजेक्शन घेतो. जर कोणी गुलाबजामुनाची प्लेट आणून दिली, किती प्रेमाने दिली, तुम्ही खायला पाहिजे का? तुम्ही जर स्वतःशी प्रामाणिक असाल तर फक्त चव घेणारे वा काय छान आहे म्हणून दुसऱ्याला देऊन टाका. समोरचाही नाराज होणार नाही, तुम्हालाही त्रास होणार. हे सत्य आहे. आपल्याला गोड चालणार नाही, आपण इंजेक्शन घेतो. मग कशासाठी विषाची परीक्षा पाहतो? असं प्रत्येक क्षणी स्वतःचं अस्तित्व न विसरता कशासाठी आपण आहोत, कशासाठी आपण या जगात जन्म घेतलेला आहे, कशासाठी या ठिकाणी आत्ता आपण आहोत, याचं भान ठेवून कर्म करतो. त्याला आर्जव म्हणतात. म्हणायला फार सोपं आहे, पण प्रत्यक्ष फार कठीण आहे. आपल्या इच्छा आकांक्षा असतात, आवडीनवडी असतात, त्यांच्या आहारी जाऊन आपण सहजासहजी मान्य करत नाही. मन खंबीर असणं आवश्यक आहे. पुढे भगवंतांनी ज्ञान व विज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञानम विज्ञानम म्हणजे काय? वरचे जे गुण दिलेले आहेत, शम दम तप शौचम शांती, हे ज्याला प्राप्त आहेत तो मनुष्य ज्ञानी असतो. आणि विज्ञान तो उपयोगात आणू शकतो. त्या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्ष स्वतःसाठी करून घेऊ शकतो. विज्ञान म्हणजे काय? जे ज्ञान तुम्ही उपयोगात आणता त्याला विज्ञान म्हणतात. विजडम, नॉलेज, विजडम. नॉलेज आहे, नॉलेजचं तुम्ही इंटरनेटच आहात, पण विजडम नाही. कशासाठी वापरायचं, केव्हा वापरायचं, कसं वापरायचं, हे तुम्हाला ज्ञान नाही. म्हणून तुम्ही ते वापरतच राहता. ज्ञान विज्ञान, त्याला ज्ञानही असतं आणि विद्वत्ताही प्राप्त असते, विजडम सुद्धा प्राप्त असतो. त्यामुळे काय, आस्तिक्य म्हणजे विश्वास निर्माण होतो. स्वतःवरचा एक विश्वास निर्माण होतो की मी मोक्षापर्यंत पोहोचेल. माझ्या ज्ञानाचा माझ्याबरोबर इतरांना सुद्धा उपयोग करून देईल, की जेणेकरून ते सुद्धा या ज्ञानाचा उपयोग करून मोक्षापर्यंत पोहोचतील. असे हे ब्राह्मणाचे गुणधर्म दिले. प्रथम शम, मनावर नियंत्रण प्राप्त करा. तर दम, स्वतःच्या इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त करा. आणि या नियंत्रणाचा उपयोग तपो साधनेसाठी, स्वतःचं मोक्ष प्राप्ती रूपी ध्येय प्राप्त करण्यासाठी जे कर्म करावे लागतात ते कर्म करण्यासाठी उपयोगात आणा. कन्झर्व युअर एनर्जी अँड युटिलाइज इट फॉर गेटिंग हायेस्ट सेल्फ रिअलायझेशन. सर्वोच्च मोक्ष प्राप्ती प्राप्त करण्यासाठी ह्या तुमच्या प्राप्त झालेल्या ऊर्जेचा उपयोग करा. तपोसाधना करा. आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या वासना कमी होतात, तुम्ही पवित्र बनता, तुमच्यामध्ये क्षमाशीलता निर्माण होते. परिणाम स्वरूप तुम्ही स्वतःशी प्रामाणिकपणे वागून वर्तन करता. म्हणजे थोडक्यात स्वतःच्या आवडीनिवडीपासून बाजूला होऊन योग्य अयोग्य जे आहे ते जाणून त्यानुसार जगात कर्म करता. तुम्ही स्वतःच्या आवडीनिवडीद्वारे या रागद्वेषाद्वारे कॅरी अवे होत नाही. स्वतःचं जे ध्येय आहे त्या ध्येय मार्गावरून विनाकारण भरकटत नाही. आर्ष असं वागल्यामुळे काय, तुम्हाला जे ज्ञान प्राप्त होतं ते विज्ञानात रूपांतर होतं. नॉलेज गेट्स कन्व्हर्टेड इन टू विजडम. आणि हे जे
विद्वत्ता आहे, हे जे विज्ञान आहे, हे तुम्हाला आयुष्यात कर्म करताना योग्य कर्म करण्यासाठी, स्वतःचं कर्म परिपूर्ण करण्यासाठी उपयोगात येतं. आणि आस्तिक्य हे केल्यामुळे, स्वतःचं कर्म परिपूर्ण केल्यामुळे तुमच्या वासना हळूहळू संपतात. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा विश्वास निर्माण होतो तुम्ही करत असलेल्या कर्मांचा. यू आर ऑन अ राईट पाथ. हा विश्वास असणं महत्वाचं आहे. हा विश्वास असेल तर तुम्ही त्या मार्गावरती सातत्याने कर्म करत 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 शेवटी मोक्षप्राप्तीपर्यंत जाऊ शकता. ब्राह्मणाचा जो उद्देश आहे, ब्राह्मणाचं जे कर्म आहे, स्वतः मोक्ष प्राप्तीसाठी कर्म करणे आणि इतरांना मदत करणे मोक्ष प्राप्तीसाठी, त्याला हे सर्व गुणधर्म मदत करतात. असा हा ब्राह्मण. कोणी जन्माने ब्राह्मण बनत नाही. ब्राह्मण कुटुंबात जन्माला आल्याने कोणी ब्राह्मण बनत नाही. त्याच्यामध्ये हे दिलेले गुणधर्म असतील आणि तसं जर तो कर्म करत असेल तरच तो ब्राह्मण बनतो. ब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी जो आराधना करतो तो ब्रह्मचारी. प्रत्यक्ष जो आराधना करत त्या ठिकाणापर्यंत पोहोचतो आणि इतरांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो तो ब्राह्मण. ब्रह्मचारी बनण्यासाठी, ब्रह्मचारी म्हणजे संसार सोडून एकटं राहिल्याने तुम्ही ब्रह्मचारी बनत नाही. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग अवलंबणे. त्या संसार सुखाचा, या विषय वासनांचा त्याग करून आध्यात्मिक मार्गांचं मार्गकरण करत योग मार्गाद्वारे मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचणे, त्या मार्गाला ब्रह्मचर्य म्हणतात. ब्रह्मचारी जो जो ब्रह्मचर्याचं पालन करत, ब्रह्म आचरण करत ब्रह्मापर्यंत पोहोचतो आणि ब्रह्मामध्ये विलीन होतो, तो ब्रह्मचारी. भगवे कपडे घातल्याने किंवा नाव लावल्याने, पदवी लावल्याने, चार लोकांनी म्हटल्याने कोणी ब्रह्मचारी बनत नाही. ब्रह्मचर्य, ब्रह्मचारी, ब्राह्मण हे गुण आहे. आणि उद्देश काय? मोक्ष प्राप्ती काय. भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये क्षत्रिय मनुष्याचे गुण स्पष्ट केले. शौर्यं तेजधृतिर्दाक्ष्यं युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वर भावश्च चात्रं कर्म स्वभावजम्. कोण क्षत्रिय आहे? शौर्यम, जो शूरवीर आहे, कोणाला घाबरत नाही, स्वतःचं कर्म स्वतःचं कर्तव्य कर्म करतो, पराक्रमी आहे, शौर्य आहे, त्याच्यामध्ये धाडसी आहे, पळपुटा नाही. शूरवीर, त्याच्यामध्ये तेज आहे, कारण सामर्थ्य आहे, तेव्हा त्याच्याकडे पाहून सर्व घाबरतात. धृती आहे, दृढनिश्चय, जे ठरवलं ते परिपूर्ण करतो. मध्येच जाऊ द्या, कंटाळा आला, जाऊ द्या, ह्याच्याने तर मी मरेल म्हणून सोडून पळून जात नाही, तो क्षत्रिय. की याच्यामुळे तर माझे आपलेच लोक मरतील, नको, हे अर्जुनाला वाटतं. तो खरा क्षत्रिय नाही. कर्मापासून पळून जाणारा नाही. म्हणून तुमच्यामध्ये जर शूरवीरपणा असेल, शूरवीर जर तुम्ही असाल, धाडसी असाल, पराक्रमी असाल आणि सामर्थ्य असेल तुमच्यामध्ये, क्षमता असेल आणि दृढनिश्चय असेल, तर तुम्ही सतर्क बनता. यू आर ऑलवेज कॉन्शियस ऑफ दिस होल वर्ल्ड. प्रेझेंट मध्ये जगता, उगाच भूतकाळामध्ये गुंतत नाही, भविष्याची काळजी करत नाही. त्यामुळे काय होतं, तुम्हाला सत्य कळतं आणि दानव धर्म करतात, देतात. टेंडन्सी टू गिव्ह, दिल्याने वाढते, ज्ञान दिल्याने वाढते. गुरु जेव्हा शिष्याला ज्ञान देतो, ते शिष्य जसं शिकत असतो तसं गुरु सुद्धा शिकत असतो. जसं दिवा
दिवा जळतोय, त्या ज्योतीने दुसऱ्या दिव्याची ज्योत जर प्रज्वलित केली, अशा हजारो दिवे लावले तरी ही ज्योती काही कमी होत नाही. तसंच ज्ञानाचं आहे. दुसऱ्याला ज्ञान दिल्याने ते काही कमी होत नाही. त्यामुळे काय होतं? त्यामुळे मनामध्ये ईश्वर भाव होतो. ईश्वराच्या प्रती मनामध्ये तुमच्यामध्ये एक ठामपणा येतो. इथे ईश्वर भाव म्हणजे काय? दान धर्म केल्यामुळे त्याला माणसामधला मनुष्यपणा कळतो, माणुसकी कळते. म्हणून जसा राजकुमार असतो, राजकुमार आपल्या जनतेकडे पाहतो, तसा क्षत्रिय आपल्या प्रजेकडे पाहतो. या भावनेने इथे ईश्वर भाव म्हटलेले. शास्त्रम कर्म स्वभावजम, स्वामित्व भाव म्हणजे इथे ईश्वर भाव म्हटले. स्वामित्व, मालकीत्व म्हणजे काही मी मालक आहे म्हणून मी काही करेल असं नाही. कोणता? जसा राजकुमार प्रजेच्या प्रती असतो, राजा प्रजेच्या प्रती असतो. प्रजा राजावर विश्वास ठेवून कर्म करते. राजा प्रत्यक्ष राज्य चालवत नाही, जो तो आपलं आपलं काम करत असतो, पण तो विश्वास, ते एक स्वामित्व भाव, ती एक जबाबदारी, त्याला इथे ईश्वर भाव म्हटले. अशा प्रकारे शूरवीर असतो, तेजस्वी असतो, दृढनिश्चयी असतो, सतत दक्ष, डेक्स्ट्रस, सतर्क असतो. असं काही चाललंय चाललंय असं नाही, ऑलवेज कॉशियस. दान धर्म करतो, देण्याची वृत्ती असते, ओरपाळून खेळण्याची वृत्ती नसते. आणि राजेशाही, थोडक्यात ईश्वर भाव असतो, स्वामित्व भाव असतो, तो क्षत्रिय. पुढे भगवंतांनी वैश्य आणि शूद्र स्पष्ट केले. कृषी गैरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. वैश्य कोण? जो व्यापार करतो. वरचे गुण नाही आहेत, परंतु जो कृषीचा व्यवसाय करतो, प्राणी संगोपन करतो, वस्तू देणे घेणे व्यापार करतो, असा वैश्य. त्याच्यामध्ये सत्वगुण अल्प प्रमाणात असतो, रजस मॉडरेट असतो, बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो, आणि तमस सुद्धा असतो पण तितका नसतो. रजस जास्तीत जास्त असतो, तो हा वैश्य. आणि क्षुद्र कोण? ज्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी नाही, ज्याच्यामध्ये काही करण्याची वृत्ती पण नाही आणि क्षमता पण नाही, तो केवळ ही जस्ट अ फॉलोअर, ही इज नॉट अ लीडर. तो सांगितलेलं काम करतो, दुसऱ्याची सेवा करतो, स्वतःहून निर्णय घेत नाही, कोणीतरी सांगितलेल्या निर्णयाचं पालन करतो, तो. अशा प्रकारे भगवंतांनी या श्लोकांमध्ये 4 प्रकारचे वर्ण स्पष्ट केलेले आहेत. आणि हेही स्पष्ट आहे की याचा संबंध कुठल्याही प्रकारे जन्माशी नाही, हा संबंध गुणांशी. पुढे 45 ते 58 श्लोकांमध्ये या गुणानुरूप कर्म करत करत मनुष्य कसं सिद्धीपर्यंत पोहोचतो हे स्पष्ट केलेलं आहे. भगवंत म्हणतात, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धी लभते नरः स्वकर्मणि निरती सिद्धी यथा विदन्ति तच्छृणुः. या गुणांनुसार सत्य जाणून, स्वतःची स्थिती जाणून मनुष्य आयुष्यात कर्म करतो. हळूहळू तमस सोडून देतो, रजस घेतो, रजस सुद्धा सोडून देतो, सत्व घेतो, आणि शेवटी रजस आणि सत्व, रजस आणि तमस पूर्णतः सोडून देतो आणि केवळ सत्वट राहतो, तो सात्विक बनतो. अशा प्रकारे जो कर्म करत जातो तो सात्विक बनून शेवटी सिद्धी प्राप्त करतो. ते कशाने? स्वकर्माने. कर्म करतच तुम्हाला कर्मापासून
कर्मबंधनापासून मुक्ती प्राप्त करायला. मुक्ती प्राप्त करण्याचं कुठलं काही रामबाण औषध नाही. कर्म करूनच कर्मापासून मुक्त व्हा. कर्म सोडून पळून गेल्याने तुम्ही कर्मरहित होऊ शकत नाही. नैष्कर्म्यम प्राप्त करू शकत नाही. पुढे भगवंत म्हणतात, यत प्रवृत्ती भूतानाम येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमस्यच्च चित्ती विदन्ति मानवः. हे पुढचे श्लोक आहेत. हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग स्पष्ट करतात. या तीनही योग साधनांचं आचरण करून, थोडक्यात पहिल्या 3 श्लोकांमध्ये कर्मयोग दिलेला आहे, नंतरच्या 2 श्लोकांमध्ये ज्ञानयोग दिलेला आहे, नंतरच्या 3 श्लोकांमध्ये भक्तियोग दिलेला आहे. असं ज्याप्रमाणे तुम्ही कर्म करता, कर्म करत असताना कर्मापासून मुक्ती प्राप्त करा. ती कशी? एकतर स्वधर्म जाणा, म्हणजे तुम्ही कोण आहात, ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहेत हे जाणा, आणि त्यानंतर हळूहळू तुम्ही मोक्ष प्राप्तीपर्यंत जाल असा स्वतःचा एक मार्ग निर्माण करा. आणि ते करत असताना, ते ठरवल्यानंतर, मोक्षप्राप्ती हे ध्येय ठरवल्यानंतर कर्मयोग कसा तुम्हाला मदत करेल हे भगवंतांनी या श्लोकापासून स्पष्ट केलेलं आहे. भगवंत म्हणतात, तो ब्रह्म जे सर्वत्र आहे, असं कोणतेही ठिकाण नाही की जो तिथे नाही. आणि जो मनुष्य स्वतःच्या कर्मांद्वारे साधना करतो, स्वतःची पूर्णता ओळख ठेवून आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, आपलं कर्तव्य काय हे पूर्णपणे जाणून जेव्हा कर्म करतो, तेव्हा तो सिद्धी प्राप्त करतो, तो परिपूर्ण कर्म करतो. पुढे भगवंत 47व्या आणि 48व्या श्लोकामध्ये म्हणतात, 47, 48 आणि 49 या श्लोकामध्ये कर्म करत असताना कर्मापासून निवृत्त कसं व्हावं हे भगवंतांनी स्पष्ट केलं. ते आपण पुढील सदरामध्ये जाणून घेऊया. हरि ओम.